या 20 वर्षीय मुलीला तिच्या प्रियकराने भर रस्त्यावरती लोखंडी पाण्याने ठेचून मारले। सकाळी झालेली ही घटना लोक रस्त्यावरून जात येत होते, परंतु कोणीही त्या मुलीला सोडवले नाही। नेमकं ही घटना कुठे आणि कशी काय झाली तेच पाहू। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। आरती यादव, वय वर्ष 20 असे या तरुण मुलीचे नाव। ही मुंबईमधील वसई परिसरामध्ये राहणारी मुलगी। तर रोहित यादव या तरुणाबरोबर आरतीचे प्रेम संबंध होते, परंतु गेल्या काही दिवसापासून आरती आणि रोहित मध्ये भांडण झालं होतं, त्यामुळे ते एकामेकांसंग बोलतही नव्हते। रोहितला संशय होता आरतीचे दुसऱ्या कोणत्या तरी मुलासंग अफेअर चालू आहे। अगोदरही रोहित आणि आरतीमध्ये वाद झाले होते, तेव्हा आरती आणि तिच्या बहिणीने पोलिसांमध्ये कंप्लेंट केली होती। तेव्हा पोलिसांनी रोहितला 2 दांडके मारून सोडून दिले होते, परंतु घरी वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे 20 वर्षीय आरती वसईमध्ये एका कंपनीत कामाला लागली होती। सोमवारी सकाळी आरती नेहमीप्रमाणे कामाला जात होती, तेव्हा रोहितने तिला रस्त्यावरती साडवले आणि त्यावेळेस त्यांच्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाले। तेवढ्यातच रोहितने रागाच्या भरात बरोबर आणलेला पाना काढला आणि आरतीच्या डोक्यामध्ये मारला। त्यानंतर त्यांनी 15 ते 20 वार आरतीच्या डोक्यामध्ये केले। यामध्ये 20 वर्षीय आरतीचा जागीच मृत्यू झाला। ही घटना महाराष्ट्र